नमस्कार. सुगरण शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं थालीपीठ. हे थालीपीठ जेवढं पौष्टिक आहे त्यापेक्षा जास्त चविष्ट लागतं. शेवग्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं. लहान मुलांना शेवग्याच्या शेंगा खायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगांचा वापर थालीपीठामध्ये केला तर शेवग्याच्या शेंगाचं जे सत्व आहे ते लहान मुलांच्या पोटात देखील जातं. चला तर शेवग्याचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूयात. तर शेवग्याचं पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी मी शेवगा घेतलेला आहे, सोलून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा शेवगा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. ह्याचा गाळ होईल इथपर्यंत ह्या शेंगा ज्या आहेत त्या शिजवायच्या आहेत. आता ह्या ठिकाणी मी शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या उकडून घेतलेल्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्या ह्यासाठी मी घेतलेल्या आहेत. तर आता आपण हा शेवग्याच्या शेंगाचा पल्प जो आहे तो आपण काढणार आहोत. त्यासाठी हे जे मॅशर आहे ह्याच्या साहाय्याने आपण ह्या शेंगा ज्या आहेत त्या अशा कुस्करून घ्यायच्या आहेत आणि ह्याचा पल्प जो आहे तो पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे शेंगांमधला जो पल्प आहे हा सर्व बाहेर निघालेला आहे. तर आता आपण हे गाळून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी मोठी गाळणी घेतलेली आहे. तर त्यामध्ये आपण हे शेंगांचा पल्प जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि या शेंगांचा जो पल्प आहे हा छान गाळून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी शेंगाचा जो पल्प आहे हा पूर्ण आपण काढून घेतलेला आहे. हा सर्वात चौथा जो आहे आता आपण बाजूला काढणार आहोत. तर अशा प्रकारे आपले हे शेवग्याच्या शेंगांचा पल्प जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे. तर आता आपण थालीपीठसाठी पीठ मळायचं आहे ते आपण करून घेऊयात. तर सुरुवातीला आपण भाजणीचं पीठ घेणार आहोत. जर आपल्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर आपण ज्वारीचं पीठ देखील घेऊ शकतो. ह्या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घेतलेले आहे. माझ्याकडे भाजणी नाहीये त्यामुळे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ, त्याचबरोबर अगदी 1/2 चमचा जे आहे ते आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी पीठ जी आहेत ती घेतलेली आहेत. त्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा घालणार आहोत. बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. मध्यम आकाराचे 2 मी कांदे या ठिकाणी घेतलेले आहेत. कांदा जेवढा जास्त असेल तेवढा थालीपीठाला छान चव येते. त्यानंतर हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट मी या ठिकाणी बनवून घेतलेली आहे. तर ती साधारणतः 2 चमचे मी वापरलेली आहे. तिखट जे आहे ते आपल्या चवीनुसार आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. त्यानंतर भरपूर प्रमाणात कोथिंबीर, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, लाल मसाला पावडर, लाल मिरची पावडर 1 चमचा. आपण ह्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे आपल्या आवडीनुसार आपण लाल मिरची पावडर जी आहे ती देखील घालू शकतो. त्यानंतर मीठ चवीनुसार. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल हे मोहन घातलेलं आहे. तेल घातल्यामुळे थालीपीठ जी आहेत ती अगदी खुसखुशीत होतात. तर आता हे सर्व जे आहे एकत्र करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे पीठ भिजवताना आपल्याला ह्यामध्ये आपण हे शेवग्याचा जो पल्प काढून घेतला होता किंवा हे शेवग्याचं जे पाणी आपण करून घेतलं होतं ह्यामध्येच हे पीठ जे आहे थालीपीठाचं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आता आपण हे पीठ आहे ते मळून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला शेवग्याचं पाणी जर थोडं कमी पडलं तर वरून आपण आपलं साधं पाणी जे आहे ते देखील घालू शकतो. आणि ह्यामध्ये शेवग्याच्या शेंगेचा पल्प वापरलेला आहे किंवा शेवग्याच्या शेंगेचा गर वापरलेला आहे. त्यामुळे थालीपीठांना अजून छान चव येते. थालीपीठे अजून छान लागतात. तुम्हालाही
घरी नक्की आवडतील. तुम्ही देखील अशा प्रकारे थालीपीठ घरी नक्की करून पहा. थालीपीठं ही पौष्टिक असतातच, पण शेवग्यांची शेंग जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये पौष्टिक असते. त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जे आहे ते जास्त असतं, त्यामुळे ते अधिक पौष्टिक होतात. तर अशा प्रकारे आपलं थालीपीठाचं पीठ जे आहे ते छान मळून झालेलं आहे. तर आता आपण हे 5 मिनिट असंच भिजत ठेवणार आहोत. तर आता आपलं थालीपीठाचं पीठ जे आहे ते छान भिजलेलं आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी मी सुती कापड घेतलेलं आहे, त्यावरच थालीपीठ थापायचं आहे. तर हे कापड जे आहे सुरुवातीला ओलं करून घ्यायचं आहे. हे कापड व्यवस्थित ओलं असेल तर थालीपीठ जे आहे ते सहज कापड सोडतं. तर पाण्याचा हात लावून आपल्याला हे थालीपीठ जे आहेत ते छान थापून घ्यायचे आहेत. जेवढी पातळ छान थापता येतील तेवढी पातळ आपल्याला हे थालीपीठ जी आहेत ती थापून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ जे आहे ते थापून झालेलं आहे. तर थालीपीठ भाजण्यासाठी या ठिकाणी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि ह्यावर आता आपण सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे. आता आपण थालीपीठ जे आहे ते ह्यावर सोडून घेऊया. तुम्ही पाहू शकता सहज हे कापड जे आहे आपलं ते सहज निघतं. तर अशा प्रकारे आपल्याला आपलं थालीपीठ जे आहे ते छान मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे खरपूस अशी आपली थालीपीठ जी आहेत ती भाजून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे मस्त पौष्टिक आणि चविष्ट असं शेवग्याच्या शेंगेचं थालीपीठ तयार आहे. आपण बाकीची थालीपीठ सुद्धा अशाच प्रकारे बनवून घेऊया. तर अशा प्रकारे आपलं पौष्टिक आणि चविष्ट शेवग्याच्या शेंगेचं थालीपीठ तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.